बघा, आजचं आपलं जे डिस्कशन राहणार आहे ते कशावरती राहणार आहे की आपल्याला 30 दिवसामध्ये कसं सीईटी कव्हर करता येईल आणि कशी स्ट्रॅटेजी बनवायची आहे आणि सीईटी मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं अंडरस्टँडिंग पाहिजे, कसं करायचं. वर्षभर 2 वर्षामध्ये तुम्हाला जेवढं आलं तेवढं तुम्ही केलं, बरोबर. आता काय करायचंय, आता जेईची एक्झाम झाली, आता सीईटीची एक्झाम बाकी आहे. 1 महिना बाकी आहे आपल्याला, आपल्याकडे निव्वळ 1 महिना आहे. त्या 1 महिन्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या आणि काय नाही करायचं ते आपण आज बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, पहिले बघू की कशा प्रकारे स्टडी करायची. एक स्टडी करायचा एक पॅटर्न असतो, तो पॅटर्न डेली तुम्हाला फॉलो करायचा फ्रॉम टुडे, आजपासून. जसा क्लास झाला तुम्हाला काय करायचंय, क्लास झाल्यानंतर मग पूर्ण दिवस कसा यूज करायचा, कसा बेनिफिट करायचा, डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला जसं ऍडजस्ट करता येत असेल तसं ऍडजस्ट करायचंय, त्यात काही वाद नाहीये. की तुम्हाला जसा टाइम ऍडजस्ट करता येईल तसा टाइम ऍडजस्ट करा, जसा गॅप ठेवता येईल तसा गॅप ठेवा, काही एक प्रॉब्लेम नाही. क्लास व्यतिरिक्त जो टाइम भेटेल त्याचा बेनिफिट कसा करायचा, टाइमपास कसा नाही करायचा, कुठे काय करायचं, कशा प्रकारे करायचं, ते आपण इकडे डिस्कशन करू आज. आजच्या या सेशन मध्ये आपण बघू की जे मी रूल्स लिहून देईल त्याचे रूल्स आपल्याला फॉलो करायचे. हे बघा, जेव्हा पण आता आपण स्टडी करतो, स्टडीसाठी एक पॅटर्न आपल्याला इन्शुअर करायचा असतो. तो पॅटर्न म्हणजे मी हे जे पॉइंट लिहिलेले आहे, हे पॉइंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की 30 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण सिलेबस, जेवढे पण टोटल सब्जेक्ट आहे, 3 सब्जेक्ट आहे, 4 सब्जेक्ट आहे, त्यांचे सिलेबस तुम्ही कशा प्रकारे कम्प्लीट करू शकता त्याचं डिस्कशन आपल्याला याच्यामध्ये दिसेल. आता बघा, पहिला पॉइंट जो असतो तो म्हणजे एन्श्योर प्रॉपर स्लीप. म्हणजे तुमची झोप जी असेल ना ती कम्प्लीट राहायला पाहिजे. कम्प्लीट झोप असेल तर माइंड व्यवस्थित काम करतं, जास्त झोप लागत नाही, जेवढी पाहिजे 6 आवर्स पाहिजे, फक्त 6 तास पाहिजे. 6 तास व्यतिरिक्त जास्त झोप घेतली तरी तुम्हाला जास्त आळस येणार आहे, शिकायला त्रास होतो. दॅट्स इट. तुम्ही कोणतेही रीडिंग पकडणार ना, जर झोप कम्प्लीट नसेल ना तर तुम्हाला रीडिंग करता येणार नाही. क्लिअर आहे. आणि रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, रीडिंग करायची आहे तुम्हाला, रीडिंग वरनं तुम्हाला समजणार आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ पॉइंट्स आहे ते रीडिंग मधनच होणार आहे. आणि स्लीप कम्प्लीट झाल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात, बघायला होतं. मग दुसरी गोष्ट असते की एक्सरसाइज अँड मेडिटेशन. आता तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही स्ट्रेस ने घ्यायला पाहिजे, एक्सरसाइज थोडी फिजिकली एक्सरसाइज घ्यायला पाहिजे, वॉर्मअप बिर्मअप सगळे एक्सरसाइज तुम्हाला करायला पाहिजे. का बरं, रिझन सांगतो. थोडं करा, जास्त नाही. तुमची फिजिकल हेल्थ जर चांगली असेल तर मेंटली हेल्थ चांगली बनेल, हो का नाही. नंतर मेडिटेशन असते मेंटल हेल्थ साठी. मेडिटेशन काय करतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतं, कॉन्सन्ट्रेशन थोडं जास्त करवतं. 5 ते 6 मिनिटं तुम्हाला मेडिटेशन करायचंय, जास्त नाही. एवढं पण नाही सांगा, तुम्हाला 2-2 मिनिटं पण केलं स्टार्टिंगला तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पण एक्सरसाइज ॲज वेल ॲज मेडिटेशन. एक्सरसाइज मध्ये सिंपल वॉर्मअप केला, फक्त हात स्ट्रेच केले, हे केलं, थोडंसं मुवमेंट करून घेतली. थोडंफार एक्सरसाइज राहू द्या लाईफ मध्ये. ही डेली बेसिस थोडी जी सवय असते ना ती चांगली असते आणि त्याच्यामुळे तुमचं थोडं लाईफ आहे ना थोडं ऍक्टिव्हनेस दाखवेल. बघा, जर तुम्ही एक्सरसाइज करून मेडिटेशन करून जर दिवस काढायचा प्रयत्न केला ना, चांगला जातो, आळसपणा वाटणार नाही, तब्येत खराब वाटत नाही, आळशीपणा चाललाच जातो डायरेक्ट एक्सरसाइज जर केली तर. नंतर मी बघा गेलो अवॉइड स्ट्रिक्ट टाइम टेबल. बघा, एक लक्षात घ्या, म्हणजे नियर अबाउट सगळेजण टाइम टेबल बनवतात पण टाइम टेबल फॉलो नाही होत, हो का नाही. हो का नाही. टाइम टेबल बनवला, एवढ्यादा हे करणार, एवढ्या वाजायला हे करणार, ही क्लास एवढ्यादा आहे, ती क्लास त्या टायमाला आहे, ही क्लास अटेंड झाला, एवढा स्टडी करू, याचा स्टडी करू, त्याचा स्टडी करू. बघा, टाइम टेबल बनवतात तर त्याला फिक्स डिसिप्लिन मध्ये वापरायचा प्रयत्न करा, त्याला यूज करा. नाही होत असेल तर फ्लेक्झिबल टाइम टेबल बनवा. म्हणजे स्ट्रिक्ट टाइम टेबल नका बनवा, फ्लेक्झिबल इन द सेन्स, आता सरांचा लेक्चर झाला, थोडा स्टडी याचा करून घेऊ, तो चॅप्टर झाल्यानंतर दुसऱ्या सब्जेक्टचा एक चॅप्टर कम्प्लीट करू. अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रॅटेजी करायची आहे. नंतर सपोज तुम्ही जर एकदम स्ट्रिक्ट टाइम टेबल बनवून दिला, या टायमाला खायचं, या टायमाला हे करायचं, या टायमाला या स्टडी करायचं, जर काही प्रॉब्लेम आला, तुम्ही तिकडनं डिस्ट्रॅक्शन झालं, तर डिस्ट्रॅक्शन झाल्यानंतर काय होणार आहे, तो टाइम टेबल तुटेल आणि मग इच्छा नाही होत, शेट या टाइम टेबल चालला गेला, हा टाइम याचा स्टडीचा होता, तो टाइम झाला नाही, ऍडजस्ट नाही झाला, मग त्याच्यामुळे तुम्ही काय करता, तो स्टडी करत नाही.
बरोबर की नाही, हो का नाही? आता बघा पुढे बघा, अलोकेट मोर टाइम फॉर वीकर एरियाज. आता हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. तुमचा जो वीक एरिया आहे, तुम्हाला जे समजत नाही, सपोज तुम्हाला केमिस्ट्रीचा एक टॉपिक समजत नाही, त्याच्यावर जास्त फोकस ठेवा. मेजॉरिटी स्टुडंटला असं बघितलं गेलेलं आहे की ते स्टुडंट काय करतात, जे येतं त्याला प्रिपेअर करतात. मला येतोय ना, मला सपोज मॅथचा लिमिट येतोय, मी लिमिटची तयारी करणार, फक्त लिमिट या चॅप्टरची तयारी करणार. लिमिटचा जो इझी टॉपिक तो मला येतोय, हार्ड टॉपिक मला नाही येते, तो हार्ड टॉपिकला सोडून देणार, एक्झाम मध्ये पण सोडून देणार. मग तुम्ही काय करतात, जो हार्ड वाटतं त्याला करतच नाही, आणि जो इझी वाटतं त्यालाच करताय, मला येते म्हणून तुम्ही करताय, बरोबर की नाही? हा, मग इथे काय करायचंय, जो तुम्हाला त्या टॉपिक मधला जो हार्ड टॉपिक वाटतो मला येत नाहीये, मला सॉल्व्ह नाही करता येते, मला याच्यावर टाइम द्यायचा आहे, त्याला जास्त टाइम द्यायचा असतो. कळलं का? वीकर एरियाज म्हणजे जो तुम्हाला कमी समजत आहे त्या पॉइंटला, नाही तर त्या टॉपिकला तुम्हाला अंडरस्टँड करायचं, टाइम जास्त त्याला द्यायचा आहे. का? कारण तो येणारच एक्झाम, बाकी सगळे कन्सेप्ट येत आहे, हा कन्सेप्ट पण येणार एक्झाम मध्ये, तर ते सगळे येत आहे, मला हा नाही येत, मग याच्यावर थोडं लक्ष द्या. याच्यावर जसं लक्ष देणार तसे तुमचे मार्क वाढतील आणि इम्प्रुव्हमेंट होईल मार्कांमध्ये. कळलं का? समजले सगळे? नंतर बघा, कम्प्लीट द 1 चॅप्टर डेली. आता आपल्याकडे किती दिवस बाकी आहे? आपल्याकडे निवड फक्त 30 दिवस अप्रॉक्सिमेट मानू, 30 दिवस बाकी आहे. 30 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय, एक चॅप्टर एक दिवशी कम्प्लीटच करायचा आहे. हा टार्गेट ठेवा. मी तुम्हाला काय बोलतोय बघा, कम्प्लीट करायचं इन द सेन्स, बघा जे टॉपिक येतात ते टॉपिक नका करा, जे हार्ड वाटतात ते त्याच्यावर जास्त फोकस ठेवा. कळलं का? म्हणजे इथे काय होणार आहे, कमी वेळेमध्ये तुमचं सिलेबस जास्त होईल. आणि होत असेल तर पीवायक्यू ला कम्प्लीट करा. पीवायक्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही पीवायक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला बघणार, त्या क्वेश्चन्सला करणार, आणि त्या क्वेश्चनच्या टाईपचे अलग अलग क्वेश्चन असतात त्यांना करणार, तर तुमचा टाइम सेव्ह होणार आहे. आलं लक्षात? कमीत कमी वेळेमध्ये सगळ्या गोष्टी होतील. फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे की कशा प्रकारे करायचंय, कोणता टॉपिक आपल्याला निवडायचा आहे, आणि कोणत्या टॉपिक मधला कोणता एक सब्जेक्ट सब टॉपिक आपल्याला निवडायचा आहे, आणि त्या टॉपिकवर आपल्याला जास्त भर द्यायची. जास्त भर कोणाला देणार? जे येते त्याला नाही, जे नाही येते त्याच्यावर. कळलं का? आलं लक्षात? मग पुढे बघू, ग्रुप स्टडी. आता सिंपल गोष्ट आहे बघा, लक्षात घ्या, ग्रुप स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही हॉस्टेलमध्ये राहतात, घरी राहतात, कुठेही असाल, मित्रांचे असा ग्रुप असतो, मित्रांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय करायचं असतं की जो टॉपिक तुम्हाला वाटतंय हा हार्ड आहे, चांगला आहे, खराब आहे, मग तुम्ही काय करायचंय, त्या टॉपिकला तुम्ही काय करायचंय, एकमेकांना सॉर्ट आउट करायचं, एकमेकांना शिकवून घ्यायचं. मला हा टॉपिक येतोय, मी तुम्हाला शिकवून देतो, मला हा टॉपिक येतोय, म्हणजे एकमेकांना सगळे टॉपिक तुम्ही काय करायचं, रिव्हॉल्व करायचे, एकमेकांना समजून द्यायचे. नाही तर सिंपल आहे, जर तुम्हाला ग्रुप डिस्कशन नाही करायचं, ते काम करायचं, उशी घ्यायची, उशीला शिकवायचं, जो टॉपिक तुम्हाला येतो तो शिकवायचा. कारण शिकवण्यासाठी तुम्हाला तो टॉपिक येणं भाग पडतं. कळलं का? तुम्हाला तो टॉपिक येईल तर समोर त्याला शिकवणार तुम्ही. आलं लक्षात? मग शिकवणं एक आहे, ग्रुप डिस्कशन मध्ये शिकवणं एकदम चांगली पद्धत आहे अंडरस्टँडिंगची, तर ती मेथड यूज करा, काही प्रॉब्लेम नाहीये. नंतरचा टॉपिक आहे तुमचा डेली मॉक टेस्ट. आता 30 दिवसामध्ये 30 मॉक टेस्ट व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळं टॉपिक, असं नाही की प्रत्येक चॅप्टरचं, पूर्ण टॉपिक ऑल ओव्हर कम्प्लीट व्हायला पाहिजे. कारण एवढ्या 2 वर्षामध्ये तुम्ही स्टडी केली असेल, जेवढं येईल तेवढं तर करा, जेवढं येईल तेवढं टॉपिक क्लिक करा. ऍप आहे, मॉक टेस्ट वाले ऍप आहे, मॉक टेस्ट असेल तर मी सेंड करून देईन. तुमच्याकडे मॉक टेस्टचे ऍप आहे, वेगवेगळे ऍप आहे, त्यांना डाउनलोड करा, त्यांच्यावरनं बघा, अनालिसिस करा, किती क्वेश्चन्स येत आहे, किती नाही येते, त्याच्यावर फोकस करा. कळलं का? मग तुम्हाला एक समजून जाईल, मॉक टेस्ट दिल्यानंतर ना, तुम्हाला मॉक टेस्ट दिल्यानंतर काय समजेल माहितीये का, कोणते एक्झाम्पल्स एक्झाम मध्ये येतात, कोणते नाही, कोणते करायचे, कोणते नाही करायचे, ते तुम्हाला समजून जातं तिकडे. आलं लक्षात? समजले का? मग नंतर आलं डेली रिवाइज डेली. आता दररोज जेवढं स्टडी केलं, फक्त त्याचे की कन्सेप्ट वाचायचे थोडं, आज काय वाचलं, झोपण्याच्या अगोदर म्हणा, नाहीतर रात्री म्हणा, कोणताही टाइम बघा, आज जो आपण सेशन कंप्लीट केला, तो भलेही क्लासेस मध्ये असेल, तो भलेही स्कूलमध्ये असेल, भलेही कॉलेजमध्ये असेल, कुठेही असेल, की डेली बेसिसवर तुम्ही स्टडी केली असेल, त्याचं रिव्हिजन भाग पडतं. लक्षात घ्या. डोक्यात केव्हा जास्त जातं माहितीये का, जर वाचलेली गोष्ट, रीड केलेली गोष्ट, नाहीतर
अंडरस्टँड केलेली गोष्ट तुम्ही एक वेळा रिवाइज करतात ना, तेव्हा तुम्हाला जास्त समजतं. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला काय करायचंय, जो टॉपिक आज झाला तो टॉपिक आजचा आज रिवाइज करा डेली. आज जो टॉपिक शिकला, आज सरांनी फिजिक्सच्या सरांनी जे शिकवलं असेल तो फिजिक्सचा टॉपिक आजचा आज तुमचा कम्प्लीट व्हायला पाहिजे. आलं लक्षात? तो कम्प्लीट झाला मग दुसऱ्यावर जा. जर तुम्हाला वाटलं की मला पुढचं स्टडी करायचं मग पुढचं स्टडी करा. बरोबर? आलं लक्षात? हे जे रूल्स मी लिहून दिलेले आहे, हे 8चे 8 रूल्स जर तुम्ही करत असाल तर तुमच्या टेस्टमध्ये नियर अबाउट मोर दॅन 150 मार्क्स तुमचे होऊ शकतात. पण तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे की एवढे मार्क्स. ओके, आता दुसरी गोष्ट की जर आपण एवढं केल्यानंतर पण तुम्हाला माहितच नाही काय करायची स्टडी, काय फायद्याचं? बरोबर की नाही? आता एक लक्षात घ्या की तुमची जी एक्झाम असते पीसीएमची त्याच्यामध्ये केमिस्ट्री असतो, दुसरा म्हणजे फिजिक्स असतो आणि तिसरा म्हणजे मॅथ असतो. आता लक्षात घ्या केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स, इथं मी क्वेश्चन्स लिहितो. आणि मार्क्स, क्वेश्चन्स आणि मार्क्स. क्वेश्चन्स इकडे किती येतील? 50 येतील. 50 क्वेश्चन्स. किती मार्कासाठी? 1 मार्कासाठी 1 असतो म्हणजे 50 मार्क असतील. आलं लक्षात? नंतर फिजिक्स मध्ये 50 क्वेश्चन असतील, तो 1 मार्कासाठी असतो. किती मार्क झाले? 50. पण सर आता मला सांगा, टोटल तर आपला असतो 200 मार्कांचा, मग 100 मार्क कुठे गेले? 100 मार्क मॅथ मध्ये. लक्षात घ्या पीसीएम मध्ये मॅथ हा 100 मार्काचा असतो. किती क्वेश्चन असतात? 50. आणि एका क्वेश्चनला 2 मार्क असतात. म्हणजे तुमच्याकडे 100 झाले. टोटल तुमचे मार्क झाले 200. आणि जर बघायला गेलो की आपला जो क्रायटेरिया आहे चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये लागायचा, तो तुम्हाला करायचा आहे 130+. 130चा जर वर मार्क गेले तर गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला भेटेल इंजिनिअरिंगची जी पण तुम्ही निवडणार ती तुम्हाला भेटेल. आता काही जे महत्वाची जागा आहे इंजिनिअरिंग कॉलेजचे, ते म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात तुमचे 3 राऊंड होतात, 3 राऊंड होतात. 3 कॅप राऊंड मध्ये पहिल्या राऊंडला कट ऑफ हाय जातो, दुसऱ्या राऊंडला बी कट ऑफ हाय जाऊ शकतो, तिसऱ्याला बी जाऊ शकतो. डिपेंड्स. फॅकल्टीवर डिपेंड असतं की कोणती जागा तुम्ही घेताय. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेत असेल कट ऑफ हाय सध्या तरी, कारण नाव डेज एआय मुळे डिमांड आहे. एआय मुळे खूप डिमांड आहे कम्प्युटर इंजिनियरला, डेव्हलपरला, सॉफ्टवेअर डेव्हलपरला. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, कम्प्युटर इंजिनियरला कट ऑफ हाय असेल. विचारच करून घ्यायचा 130 किंवा 130चा वर किंवा 150चा वर तरी तुम्हाला अप्रॉक्सिमेट पाहिजे. ज्याचे मार्क बघा, लक्षात घ्या, ज्याचे मार्क त्याच्यावरती गेले तुम्हाला जी आवडेल ती घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण घ्यायची तुम्हाला कोणती? गव्हर्नमेंट. सीईटी जी असते ती तुमची कशासाठी असते? इंजिनिअरिंग साठी. पण कोणतं इंजिनिअरिंग? फक्त ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी. ऑल ओव्हर इंडिया पण असते, पण त्याचं कट ऑफ म्हणजे आपण ऑल ओव्हर इंडिया आपण कोणती देतो? जेई. ती ऑल ओव्हर इंडिया जेई असते आणि ही कोणती असते तुमची? महाराष्ट्रासाठी. आता महाराष्ट्रासाठी एमएसटी सीईटी का सांगतो त्याला? महाराष्ट्र सीईटी म्हणतो. आलं लक्षात? मग तुम्हाला 3 राऊंड मध्ये तुम्हाला चान्स असेल. पण कॉलेज चूज करताना कोणते शहर निवडायचं? पहिलं तर बघा, मी तुम्हाला सांगतो, पुणे निवडायचा. पुणे. जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर ची गोष्ट करत असाल तर पुणे. कारण इकडे कोणती पण कॉलेज घेतली तुम्ही तर प्लेसमेंट लगेच आहे. का बरं? कारण आयटी सेक्टर पुण्यामध्ये मोठा आहे. आलं लक्षात? पुण्यामध्ये मोस्ट ऑफ द जॉब म्हणजे नियर अबाउट खूप जास्त जॉब जे आहे ते तिकडेच आहे. आयटी सेक्टरचे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे. आयटी सेक्टर पूर्ण तिकडे आहे. म्हणजे काय होतं पुण्यामध्ये. दुसरं म्हणजे मुंबई असेल, मुंबईची जागा. हे 2 ला प्रायोरिटी द्या. आणि तिसरं म्हणजे आपल्या जवळ नाशिक. या 3 तुम्हाला द्यायचं आहे प्रेफरन्सेस.
तुम्हाला तिकडे प्रेफरन्सेस येतील, त्याला टिक करायचं, कोणती कॉलेज आहे, व्यवस्थित कॉलेज निवडा. बघा लक्षात घ्या, मी जर तुम्हाला सांगायला जाऊ ना, टोटल पुण्यामध्ये 56 कॉलेज आहे. कोणत्याही कॉलेज लागा, कारण इथं प्लेसमेंट चांगले आहे. पुण्याला लगेच जॉब लागेल हातोहात. लक्षात, कारण कॉलेज तिकडे आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची जागा पण तिकडे आहे, तिकडे तुमच्या IT पूर्ण सेक्टर आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या तिकडेच आहे, म्हणून तिकडे जॉब लागायची शक्यता जास्त असते. दुसरं, जर इकडे नाही झालं तर मग नंतर आहे मुंबई. आता इकडे लक्ष द्या. आता हे जे कॉलेज लिहिलेले आहे, दीज आर द बेस्ट कॉलेज ऑफ द महाराष्ट्र. इथे नंबर लागणं म्हणजे थोडं अवघड आहे. इथं तुम्हाला 99% पर्यंत पाहिजे फॉर द ओपन कास्ट. ओपन कास्ट साठी हे जे चारही कॉलेज आहे यांचं ओपन 99% पाहिजे. 99% म्हणजे असं नाही की 200 आउट ऑफ 200 असं नाहीये, त्याचा कट ऑफ वेगळा असतो. म्हणजे इन द सेन्स 180चा अप्रॉक्सिमेट, 180चा मागे पुढे 180 असं काही मार्क असतील त्याला चान्सेस आहे या कॉलेजमध्ये ओपन वाल्यासाठी. 185 नाही तर 190 होऊ शकतं, सांगता येत नाही. ओबीसी जो असतो ना, ओबीसी साठी 98 पर्यंत, 98 पर्यंत त्याचा पण तेवढाच जातो, नियर अबाउट तेवढेच मार्क लागतात. आणि एसटी आणि एससी साठी जो कट ऑफ असतो तो असतो 96चा. 96 म्हणजे तुम्हाला नियर अबाउट 160 प्लस काढावं लागणार आहे. 160 प्लस जर काढत असाल तर तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसेल आणि या चारींमध्ये लागायची शक्यता जास्त आहे. याच्यामध्ये होत असेल तर प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला बेस्ट कॉलेज पाहिजे जिथं तुम्हाला पैसा जास्त लागणार नाहीये, गव्हर्नमेंट आहे, सगळे गव्हर्नमेंट आहे. आलं लक्षात? सगळ्यात बेस्ट कॉलेज असेल आहे, चांगले चांगले कॉलेज पण आहे, पण त्याला निवडणं थोडं अवघड असेल कारण लिस्ट तुम्हाला जास्त भेटेल. आलं लक्षात? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इंजिनिअरिंग करताय, सीईटी मधनं इंजिनिअरिंग करताय, चान्सेस जास्त आहे, लागून जाणार तुम्ही आरामशीर. आलं लक्षात? आणि प्लस पॉईंट इकडे निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. फर्स्ट कंडिशन, मॅथ मध्ये 20% सिलेबस 11वीचा असतो आणि 80% सिलेबस 12th स्टँडर्डचा असतो. आलं लक्षात? आणि 10 चॅप्टर 11th स्टँडर्डचे असतात आणि 15 चॅप्टर 12th स्टँडर्डचे असतात. टोटल किती चॅप्टर झाले? 25 चॅप्टर्स वी वॉन्ट टू अंडरस्टँड. आलं लक्षात? पण जिथे जास्त मॅक्झिमम मार्क्स आहे पहिले ते करायचं, मग दुसऱ्यावर जायचं, नाही तर झालं. मग मी मार्काच्या हिशोबाने चॅप्टर लिहून देईल आणि वेटेज लिहून देईल. आलं लक्षात? इकडे लक्ष द्या. प्रत्येकाचं म्हणणं इच वन क्वेश्चन येणार आहे. म्हणजे पहिले बघा, लक्ष द्या इकडे, तोपर्यंत इकडे रायटिंग कम्प्लीट थांबवा थोडं. बघा, हे जे टॉपिक आहे या टॉपिक मध्ये ट्रिग्नोमेट्री सेकंड, लिमिट, कंटिन्युटी, स्ट्रेट लाईन, सर्कल, मेजर ऑफ डिस्प्रेशन, प्रोबेबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, फंक्शन आणि पीएनसी. पीएनसी म्हणजे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. यांचे प्रत्येकाचा एक एक क्वेश्चन येणार आहे. तर एक एक क्वेश्चन येणार, जास्त येणार नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये 2-2 मार्क आपल्याला भेटेल. कळलं का? नंतर याच्यामध्ये जास्त हा फक्त 20% सिलेबस आहे. टोटल मार्क्स जर बघा गेलो इथं आपल्याला 20 मार्क्स भेटतील. 20 मार्क्स भेटतील. मग 80 मार्क्स कुठे असतील? 12th स्टँडर्ड मध्ये. आणि 12th स्टँडर्डचे किती चॅप्टर आहे? 15 चॅप्टर आहे. ओके, हे लिहा. तो हे चॅप्टरची वेटेज आहे. क्वेश्चन्स कोण किती टाइम किती येतात बघा. जसं आपण इकडे बघितलं, इकडे प्रत्येकी चॅप्टर मधला फक्त काय येतो? एकच क्वेश्चन येतो. पण इथे तसं नाही. मॅक्झिमम वेक्टरचे जास्त क्वेश्चन येतात, 5 क्वेश्चन असतात ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजे इन द सेन्स, हे एक युट्यूब चॅनल आहे दिनेश सरांची करून, त्यांनी हा क्वेश्चन पेपर प्रिपेअर करून, त्यांनी अनालिसिस करून त्यांनी हे बघितलं की मॅक्झिमम नंबर ऍव्हरेज म्हणून ना वेक्टर मधनं 5 क्वेश्चन्स येतात 10 मार्काचे. म्हणजे तुम्ही वेक्टरवर जास्त थोडं फोकस ठेवायचं आहे. लक्षात घ्या का?
हा अनालिसिस का महत्वाचा आहे, कारण क्वेश्चन पेपर त्यांनी छाडलाय की किती क्वेश्चन्स अप्रॉक्सिमेट येतात. पहिला चॅप्टर म्हणजे हा जो वेक्टर चॅप्टर याच्यावर जास्त फोकस ठेवायचा. का? कारण मॅक्झिमम वेटेज जो आहे तो वेक्टरला आहे. आलं लक्षात? मग पुढे जा. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला 4 क्वेश्चन येतात म्हणजे 8 मार्क येतात. तसं लाईन अँड प्लेनला 4 क्वेश्चन येतात. इनडिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये 4 येतात. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये 3 येतात. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये 3 येतात. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये 4 येतात. लॉजिक मध्ये 2 क्वेश्चन येतात. मॅट्रिक्स मध्ये 2 क्वेश्चन येतात. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये 2 क्वेश्चन येतात. डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये 2 आहे. प्रोबॅबिलिटी मध्ये 2 आहे. नंतर एलपीपी मध्ये तुम्हाला 1 क्वेश्चन विचारला जाईल, तो फिगर दिलेला असेल. नंतर बायनॉमियल थेरम मध्ये 1 क्वेश्चन विचारलाय आणि ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला एकच क्वेश्चन विचारलाय. जास्त फोकस आपल्याला कोणाकोणाकडे ठेवायचा? 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 अजून हा 7. हे 7 चॅप्टर सगळ्यात जास्त फोकस. का? कारण लॉजिक इझीच असं टॉपिक आहे, मॅट्रिसेस पण इझी आहे. कळलं का? कम्पेअर टू द अदर्स हे इझी टॉपिक्स आहे आणि यांना मॅक्झिमम वेटेज आहे म्हणून याला बघायचं आहे. मॅक्झिमम वेटेज ऍज वेल एज इझी कन्सेप्ट. बघा लक्षात घ्या, वेक्टर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण 11वी मध्ये पण केलेलं आहे. तुम्ही जेव्हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन करता तर ऑटोमॅटिक तुमचा ट्रिग्नोमेट्रिक सेकंड कम्प्लीट होतो. हे एकमेकांना रिलेटेड आहे, लक्षात घ्या का. नंतर इकडचा एक अजून ऍड होऊन जातो म्हणजे 5 क्वेश्चन होऊन जातात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. आलं लक्षात? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे हा ट्रिग्नोमेट्रिक सेकंड आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे 5 क्वेश्चन म्हणजे याचे 10 होऊन जातात ऑटोमॅटिक. नंतर बघायला गेलो तर लिमिट अँड कंटिन्युटी. लिमिट अँड कंटिन्युटी दिस इज द पार्ट ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन ना, डिफरन्शिएशन इन दॅट. इंटिग्रेशन डिफरन्शिएशन हे कॉमन पार्ट असतात, लक्षात घ्या. कॅल्क्युलसचा एकच टॉपिक आहे. मॅक्झिमम तुम्हाला जो एफर्ट करायचा आहे तो कुठे? ट्रिग्नोमेट्रिक, लिमिट, कंटिन्युटी. ओके. नंतर वेक्टर, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लाईन आणि जे इम्पॉर्टंट टॉपिक त्याच्यावरती. आपण जो पहिला चॅप्टर चालू करू तो मी या अकॉर्डिंग टू दॅट आय वॉन्ट टू डू. हाव? बेस. पहिला चॅप्टर आपण कोणता घेणार आहे? वेक्टर घेणार आहे. वेक्टरचं व्यवस्थित अंडरस्टँडिंग करू. बेसिक पासून ऍडव्हान्स जाऊ. नंतर क्वेश्चनची प्रिपरेशन करायची. कळलं का? नंतर ते झाल्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन करू. त्याचप्रमाणे सगळे या लेवल मध्ये करायचं. आणि लक्षात घ्या, मी सिक्वेन्स मध्ये काय केलंय की हा बघा, पहिले डिफरन्शिएशन आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पहिले घेतलं आणि डिफरन्शियल इक्वेशन नंतर घेतलं. का? हे दोन्ही जर क्लिअर झालं तर हे इझी असतं. कळलं का? ऍक्च्युली बघायला जाऊ तर हे तर या दोन्हीपेक्षा इझी आहे, पण बघायला जाऊ तर आपल्याला काय करावं लागणार आहे? दोन्ही कंडिशन म्हणजे तिन्ही चॅप्टर एकत्रच करायचे आहे, म्हणजे एकत्र अंडरस्टँड करावं लागतील. हे समजतं तर हे समजतं, लक्षात घ्या का. एकमेकांना याच्यामध्ये ऑर्डर असतो त्याच्यामध्ये नसते. याच्यामध्ये डायरेक्ट सॉल्व्ह करायचं असतो. याच्यामध्ये डबल डेरिव्हेटिव्ह, ट्रिपल डेरिव्हेटिव्ह आला तर तो वेगळी गोष्ट आहे. इथं तुम्हाला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येतो, इथं पण तुम्हाला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बनवावा लागतो. आलं लक्षात? ओके. तुम्हाला एक्झाम मध्ये हायर डिग्री विचारली जाते आणि ऑर्डर विचारला जातो, ते पण आपल्याला इथं समजून जाऊ. नंतर बघायचं होतं इथं जे सगळ्यात इझी टॉपिक आहे तो म्हणजे सगळ्यांना येतो, सगळ्यात इझी टॉपिक म्हणजे लॉजिक आहे. मी काय केलं, जेवढे हार्ड आहे, जेवढे मॅक्झिमम मार्क आहे ते वरती करून घेतले. जे इझी आहे जसं लॉजिक, मॅट्रिसेस, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा प्रॉबिलिटी वरती घेतला असता, पण प्रॉबिलिटी कारण हा पण महत्वाचा 2 मार्काचा म्हणून याला पहिले घेऊन घेतलं. डेफिनेट, प्रॉबिलिटी, एवढे चॅप्टर खूप महत्वाचं आहे. एलपीपीचा एक क्वेश्चन येईल, ते फिगर दिलेली असेल, नाही तर तुम्हाला इक्वेशन शेडेड पार्टचा, रिझनचा, एरियाचा पॉईंट काढावा लागेल. लक्षात? एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढावं लागेल, सांगता येत नाही, तिकडे काही विचारू शकतो. लक्षात? फिगर मध्ये त्याची कोऑर्डिनेटची पॉईंट विचारले जातील, सगळ्या गोष्टी आहे. नंतर ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन कावर शेवटी ठेवला, त्याला एकच मार्क आहे आणि हार्ड आहे थोडं. बघा जाऊ, थोडं अप्रोक्स आहे, पण म्हणजे थोडं कठीण पण आहे, थोडं इझी पण आहे. पण कसं आहे, जेवढं होतं त्याच्यापैकी बेटर आहे. कळलं ना? त्याच्यामुळे त्याला शेवटी ठेवला आहे. आलं लक्षात? सो फ्रॉम टुमॉरो देन विल स्टार्ट फ्रॉम दिस सेशन. वेक्टर पासून आपण चालू करणार आहे. आलं लक्षात? बघा, तुम्हाला मी आता मार्क वेटेज पण दाखवून दिलेलं आहे की मार्क वेटेज कसं आहे. ओके, किती मार्क्स येणार आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये किती टॉपिक आहेत. आलं लक्षात? किती क्वेश्चन्स येतात ते क्वेश्चनचं बी अप्रॉक्सिमेट तुम्हाला इथं लिहून देऊन दिलेलं आहे, व्यवस्थित घ्या. आता टोटल मार्क बघा, 8 8 आणि बघा किती झाले, 24 24 आणि हे सांगा टोटल मार्क्स किती झाले. बघा तर टोटल मार्क्स किती झाले, बघा किती सांगा ना.
10 10 ओके 18 18 आणि 8 किती झाले 26 26 आणि 8 34 34 आणि 6 40 40 आणि 6 46 46 आणि 8 54 ना 54 आणि 4 58 58 आणि 4 62 62 आणि 4 66 66 आणि 4 70 70 आणि हे 6 आणि हे 4 10 80 टोटल 80 मार्क झाले टोटल 80 मार्क आहेत लक्षात हे तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचंय इथं कोणाला डाऊट आहे सगळ्यांना स्ट्रॅटेजी समजली कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे सगळ्यांना कळलं का कोणाला काय विचारायचंय आजचं सेशन एवढंच होता आपण आता सीईटीचा हिशोबाने प्रिपरेशन करणार आहे ओके सीईटीचे जे मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे त्याच्याकडनं आपण स्टार्ट करणार आहे वेक्टर पासून आपण स्टार्ट करणार आहे ओके फर्स्ट सेशन आपला वेक्टर असणार आहे मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मग नंतर लाईन अँड प्लेन्स अशा प्रकारे सगळं आपण कम्प्लीट करू आलं लक्षात